पुण्यामध्ये आता गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा भक्तांनी फुललेल्या आहेत। गणेशोत्सवाआधीच्या रविवारामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आलेली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। बालाजी, पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये साहजिकच मोठी गर्दी, मोठी रेलचेल दिसून येत असेल। कुठल्या भागात आहे सत्ता? नक्कीच पुण्यातली जी मध्यवर्ती भाग आहे मंडई परिसरामध्ये मी सध्या आहे आणि सगळे दृश्य आहेत ते मंडई परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे, वाहतूक कोंडी आहे। त्याचबरोबर खरेदीसाठी जी आहे ती प्रत्येक नागरिकाची लगबग सुद्धा पाहायला मिळते। पुण्यातल्या मंडई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूजेचं साहित्य जसे गणेश उत्सवामध्ये लागणारे साहित्य याची बाजारपेठ आहे। त्या बाजारपेठेला खरं तर आता गणेश उत्सवापूर्वीचा हा पहिला रविवार आहे आणि या रविवारी प्रत्येकजण आता पुढचे 10 दिवस गणेश उत्सवामध्ये व्यस्त असताना खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेला आहे। मात्र बाजारपेठेमध्ये बाहेर पडला असताना पुणेकरांना मात्र या सगळ्या वाहतूक कोंडीचा, या गर्दीचा सुद्धा त्रास होताना पाहायला मिळतोय। पोलिसांकडून नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र सातत्याने जी वाहतूक कोंडी आहे ती या सगळ्या पुणेकरांची पाहायला मिळते। आनंद आहे, उत्साह आहे, गणेश उत्सवाची खरेदी आहे, त्याचबरोबर मात्र हा नाहक त्रास सुद्धा पुणेकरांना पाहायला मिळतोय। नम्रता, बालाजी, हा जो परिसर दिसतोय या परिसरातनं खरं तर अनेक बसेसचे रूट्स आहेत, पण एवढी गर्दी असेल तर बसेस आणि इतर गाड्या काही रिरूट केलेल्या आहेत? सध्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे? मुख्य मार्गावरून जे आहेत त्या बसेस रिरूट केलेल्या होत्या, मात्र त्या मार्गावर सुद्धा पुणेकरांची जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर जे आहेत त्या मार्केटमध्ये आणल्या जात आहेत आणि त्यामुळे चालणं सुद्धा अशक्य होत असल्याचं आपल्याला अगदी बालाजी, तुम्ही म्हणताय तसं हे दृश्यच बोलकी आहेत। गणपतीच्या पूजेच्या खरेदीसाठी आता भक्तगण बाजारामध्ये आलेले आहेत आणि साहजिक आहे गणेशोत्सवापूर्वीचा हा सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस, आणि त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी, आगमनासाठी लागणारी सर्व तयारी बाजारातून घरी आणण्यासाठी, सुबक रेखीव गणपती बाप्पाच्या मूर्ती घरी आणण्यासाठी भक्तांची रेलचेल सध्या बाजारपेठांमध्ये दिसून येते आहे।